इयत्ता चौथी माय जुलैमध्ये झालेली सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 आपण पाहत आहोत. पहिला प्रश्न आहे, विच वर्ड इज रिलेटेड विथ राईस. आता त्यासाठी रिलेटेड म्हणजे संबंधित, त्याच्यासाठी संबंधित शब्द कोणता आहे, तर त्याचं उत्तर येईल दाल. काय येईल उत्तर? दाल उत्तर येईल. एक मिनिट, याचं जरा त्याचं उत्तर आलं दाल. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. विच बॉडी पार्ट इज युजफुल टू वॉक. चालण्यासाठी कोणता अवयव उपयोगी पडतो, तर लेग. फाइंड आउट द स्प्लेट करेक्टली फ्रॉम अमॉंग द वर्ड गिवन बिलो. आता इथे 4 पर्याय दिले, त्यातलं बरोबर बनानाचं स्पेलिंग कोणतं आहे, तर बनानाचं स्पेलिंग सुद्धा 3च आहे. अशा पद्धतीचे 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न आहे, विच इज द कलर ऑफ मिल्क. तो येईल व्हाईट. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट अ 3 डायमेन्शनल. म्हणजे त्रिमितीय आकार कोणता नाही, ज्याला उंची आहे, लांबी रुंदी आहे, असे त्रिमितीय आकार असतात. तर त्यामध्ये क्यूब आला, सिलेंडर आला, कोन आला, हे त्रिमितीय आकार आहेत. मात्र ट्रँगल हा द्विमितीय आकारामध्ये मोडला जातो. त्यानंतर पुढचं आहे, व्हॉट विल बी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड डिड नॉट. डिड नॉटचं काही डिडंट. पर्याय क्रमांक 2 येईल. ओके. आता पुढचं पहा, 7वं, अरेंज द फॉलोइंग वर्ड ॲज अ डिक्शनरी स्किल. डिक्शनरी स्किल म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण त्याला म्हणतो. तर ABCDनुसार जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा कोण लागणार, बी वालं लागणार. मग आता हे बी वाले 3 पर्याय खालचे आहेत, तर BO अगोदर येणार नाही, BL अगोदर येणार. यल नंतर ओ येत असतं, म्हणजे ब्लॅकबोर्ड, त्याच्यानंतर बुक, त्याच्यानंतर पेन येणार आणि शेवटी स्लेट जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. पुढचा प्रश्न पाहू. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ करेक्ट होमोफोन्स. आता सारखे उच्चार असतात, नो नो उच्चार, शेवटचा उच्चार नाव आहे, पण इथं कोणता येईल, आय डॅश डॅश अबाउट युअर सेल्फ. मला तुझ्याबद्दल माहिती आहे. आय नो. नो पर्याय क्रमांक 1. 2 नंबरचा नो उच्चार येणार नाही. सारखे उच्चार येणाऱ्यामध्ये नो हा करेक्ट त्या ठिकाणी बसतो. आय नो अबाउट युअर ब्रदर म्हणजे मला तुझ्या भावाबद्दल माहिती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड वर्ड टू पेंटिंग. आता तुम्ही पहा, पेंटिंगसाठी कोणता शब्द संबंधित नाही. ब्रश आहे, कलर आहे, ग्रीन रंगसुद्धा त्यामध्ये येतो पेंटिंगमध्ये. मात्र बर्फ येणार नाही, पेंटिंगशी संबंधित त्याचा काही संबंध येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी गटात बसणार नाही. विच गेम प्ले इन द पिक्चर. आता ही मुलं, चित्रातली मुलं काय खेळ खेळतात, जर बारकाईने पाहिलं तुम्हाला, कोणता खेळ दिसतो तुम्हाला, दिसते काही खेळ, कोणता खेळ आहे, मार्बल्स दिसत आहेत ना, आहे का नाही, कोणता खेळ दिसतंय, मार्बल्स. मार्बल्स म्हणजे आपण गोटी म्हणतो, गोट्याचा खेळ खेळता ना तुम्ही. चला, आता पुढचं चित्र दिसते तुम्हाला, कशाचं आहे ते, हॉर्स. त्याचं योग्य स्पेलिंग कितीमध्ये दिसते, बरोबर कोणत्या पर्याय ते, 2 मध्ये आहे. फाइंड द स्मॉल मिनिंगफुल वर्ड हिडन इन द गिवन वर्ड मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्समध्ये लपलेला परंतु मिनिंगफुल अर्थपूर्ण असा शब्द आलेला नाही, तर मिनिंगफुल. आता मिनिंगफुल याचा अर्थ काय होतो, मिनिंगफुल याचा अर्थ होतो अर्थपूर्ण. कसा पाहिजे शब्द तो आपल्याला, मिनिंगफुल. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण आपल्याला शब्द पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. मग आपण काय करू, आता याच्यामध्ये अर्थपूर्ण असणारा शब्द आपण शोधूया. चला पहा बरं कोणता अर्थपूर्ण शब्द आहे, मिनिंगफुल. एक मिनिट.
चला, मिनिंगफुल वर्ड, अर्थपूर्ण शब्द कोणता आहे आपल्याला तो पाहायचा आहे. आणि अर्थपूर्ण शब्द आहे मॅट. त्याच्यामध्ये MET मॅट आलं आहे सुरुवातीचंच. बाकीचे आहेत त्याच्यामध्ये, परंतु ते अर्थपूर्ण शब्द होत नाहीत, म्हणून मॅट पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग बॉडी पार्ट इज युजफुल फॉर त्याला सेन्सेशन म्हणजे आपण काय म्हणतो संवेदना, सेन्सेस कोणता आहे खालचा, तर आपल्याला संवेदना कशातून कळते, तर स्किनमधून कळते. कशातून कळते? स्किन. विच इज द साऊंड मेड बाय क्रो. क्रोचं काय? कॉज. हे चित्र कशाचं आहे? बस. त्यानंतर वेअर विल यू फाइंड द हँडवर्ड ऑफ द लेटर M इन द मिडल. मी आता कुठं सापडन हेडवर्ड M ऑफ द लेटर M इन द डिक्शनरी. तर तो M कुठं सापडणार आपल्याला? बिफोर Kच्या. यानंतर पहा, व्हॉट इज द नेम ऑफ द ॲडजॉईंट शेप. याचा शेपचा आकार, त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे क्यूब. काय? घन. त्याला क्यूब म्हणतात. आता इथं जर चित्र पाहिलं आपण बारकाईने, थोडा झूम करतो मी, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पहिल्या चित्रामध्ये ती डोळे दाखवते, आईज बरोबर आहे. दुसऱ्या चित्रामध्ये इयर्स बरोबर दाखवलं. तिसऱ्या चित्रामध्ये नोज बरोबर दाखवलं. चौथ्या चित्रामध्ये शेड दाखवायला पाहिजे होतं, पण तिने दाखवलंय काय? तोंड म्हणलं किंवा लिप्स म्हणले किंवा हे चुकीचं वाटतंय ना. तिने दाखवलंय काय? हेड दाखवायला पाहिजे. तिकडे डोक्याकडे नाहीच तिचा हात. 19वा प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग लेटर्स. आता व्हेजिटेबल्स असा शब्द तयार होतो. VEGATBLE म्हणजे किती नंबरचा पर्यायातलं तिथं गाळ्या जागेला बसतील? 3 नंबर पर्याय. पहा, VEGETABLES व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला. आता पहा 20वं, माय कलर इज ब्लॅक. माझा रंग काळा आहे. आय लिव्ह इन द नेस्ट. मी घरट्यात राहतो. माय साऊंड इज कॉ. हू ॲम आय. कोण आहे असा? कावळा. ह्याच्या दुसरा कोण आहे काळ्या रंगाचा घरट्यात राहणार? आणि हे तर बाकीचे तर नाहीत ना. तर त्याचा इथं 1 मिनिट, माझ्याकडून इथं दुसरीकडेच हे झालं आहे. आपल्याला क्रोला खून करावं लागेल, आहे की नाही? पुढचं पहा, विच पार्ट ऑफ द बॉडी मेनली हेल्प यू व्हाईल रायटिंग अ नोटबुक. तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे, त्यासाठी कोणता अवयव उपयोगी पडेल रे? हँड लागेल ना. मग पर्याय क्रमांक 3. पुढचं पहा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल कम्पॅरिझन फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. आता पहा, आपण कम्पॅरिझन करतो. आता इथं कम्पॅरिझन काय? ॲज ब्रेव ॲज कोणासारखा? आता शूर कोणासारखा? खाली 4 पर्यायामध्ये शूर असणारा पर्याय आहे लायन. ॲज ब्रेव ॲज लायन इन द बॅटल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन आउटडोअर गेम. आउटडोअर म्हणजे बाहेर खेळी न जाणारी, मैदानावर खेळी न जाणारी कोणती? घरामध्ये खेळतो आपण ती, त्याला इंडोअर गेम्स असं म्हणतो. त्यामध्ये चेस येईल. पुढचा प्रश्न आहे, लुक ॲट द पिक्चर. तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये काय करतोय तो मुलगा? खेळतोय. काय करतोय? पायाने फुटबॉल हाणतोय. मग याला काय म्हणणार आपण? किक द बॉल. काय म्हणणार? किक द बॉल. सुनील सेज. काय म्हणाला सुनील? इकडे कम हिअर. हिअर कोणतं बरोबर आहे? 2-4 मध्ये हे हिअर या ठिकाणी आपल्याला योग्य आहे. इकडं ये. आता दुसरा प्रश्न, बुद्धिमत्तेला सुरुवात करूया आपण. 26वा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिले 3 आकार आपल्याला दिसत आहेत. पहिले स्वास्तिक, गोल आणि त्रिकोण. नंतर काय झालं? 2 स्वास्तिक तयार झाले, 2 त्रिकोण तयार झाले, मध्ये 2 गोल तयार होतील. म्हणजे 2 गोल असायला पाहिजेत मध्यभागी. म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचं पाहूया. आता 2 ॲरो वर जातात, खाली येतात. एकदा वर तोंड, एकदा खाली तोंड. आता वर झालेले पुन्हा खाली तोंड असणारा पर्याय क्रमांक 1. पुढचं पाहूया. स्वास्तिक काढलेले येतं 3,
चौथंही स्वास्तिकच येईल. पहिल्यांदा काहीच नव्हतं, नंतर एक काळा डॉट पडला, नंतर 2 काळे डॉट पडले, नंतर 3 काळे डॉट पडणार. पण कुठून पडणार ते, त्याचा जर क्रम पाहिला तर सुरुवातीला जो पडला नंतर 1 नंबरच्या सारखे ते डॉट त्या ठिकाणी तयार होतील, आहे की नाही. 2 नंबरच्या सारखे नाही, कारण तिथून डॉट सुरुवात होतात, म्हणून तिसरा डॉट त्याच्या पुढं येणार. 29 काय आहे, 81, 1 आणि 64 ह्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत रे, त्याला चौरस संख्या म्हणतो किंवा कोणत्या वर्ग संख्या. मग आता यामध्ये खाली वर्ग संख्या कोणती आहे, 9चा वर्ग 81, 1चा वर्ग 1, 8चा वर्ग 64, तसं 10चा वर्ग काय आहे 100. हे या ठिकाणी पाहिजे होतं ना. मग आता पुढचं पहा, 30, 12, 36, 18, 54 प्रश्नचिन्ह आणि 81 हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते काय, लक्षात येते 12 त्रिक 36 किंवा 18 हे जर पाहिलं तर समजा 6, पण 12 आणि 6 18 होतात. एका आड एक संख्या जर आपण केली, 12 आणि 6 किती होती 18 होती. आणि 18 नी 6 केलं, 12 आणि 6 18, 18 आणि 8 24. तर त्या ठिकाणी सगळ्या आपल्याला 24 हा पर्याय या ठिकाणी यायला पाहिजे, कारण ह्या जर संख्या आपण पाहिल्या तर 12, 18 याला सगळ्यांना 6 आणि साधारणतः 6 चूक 24, 8 त्रिक 24, 24च पर्याय असेल. पुढचं पाहूया आपण. 31 काय आहे, ते स्वास्तिक दिसतंय, नंतर 2 चौकोन आहेत. पण पहिलं आपण काय करतो, शेवटचं पहिल्यांदा आणतोय, मग शेवटचा जर चौकोन आहे हा, तो जर पहिल्यांदा आणला आपण, कोणता हा चौकोन जर पहिल्यांदा आणला तर 2 चौकोन अगोदर येतील आणि 2 ते पाठीमागं जातील, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर यायला पाहिजे. पुढचं पाहूया आपण. आता या आकृत्या थोड्या दिसण्यासाठी आपण काय करू, याला झूम करू, तुमच्या लक्षात येईल. आकृती कोणत्या दिशेने फिरते, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही आकृती फिरते. आता अशी फिरल्यानंतर कशी होईल, 1 नंबरमध्ये 3 येणार नाही, 2 नंबरची आकृती ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते का, काट्याच्या दिशेने. तिच्यामधलं जे पाहिलं तर मध्ये चौकोन नाही तिला, मग ती येणार नाही. 3 नंबरचीच आकृती बरोबर येणार त्या ठिकाणी उत्तर. ठीक आहे. पुढचा आकृती आपण, पुढचा प्रश्न 33 जर पाहिल्या आपण आकृत्या, निरीक्षण जर केलं तर पहा बरं काय दिसते. तर सगळ्याच्या शेवटी जर पाहिलं तर त्रिकोण येतोय, प्रत्येकाच्या शेवटी या ठिकाणी त्रिकोण आलेला आहे, त्याचा काही संबंध राहत नाही. मग आता आपल्याला 3 नंबरची आकृती काढायची, पण याच्यामध्ये होतंय काय, अधिक गोल आणि गुणिले यामध्ये अल्टरनेट झाले. गोलही तिथंच राहतो, अधिकच्या आणि गुणिलेमध्ये प्रत्येक वेळेस बदल होतोय. म्हणजे पहिल्यांदा अधिक आहे त्या ठिकाणी गुणिले आला, आणि जे गुणिले आहे त्या ठिकाणी अधिक आला. असं जर पाहिलं तर 1 नंबरची आकृती 3 नंबरला येणार आणि तीच पुन्हा 5 नंबरला येणार. म्हणजे 1 नंबरची आणि 5 नंबर सारखीच आकृती आपल्याला याच्यासारखी शोधायची. कोणासारखी शोधायची, यासारखी. खालच्या पर्यायातून आपण जर शोधली तर ती किती नंबर पर्यायात दिसते, गुणिले गोल अधिक, किती नंबर पर्यायात दिसते ती 4 नंबरमध्ये दिसते. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार. आता याचा आपल्याला थोडासा संबंध, आपण 3 3 आहे, 4 4 आहेत, डबल अंक यामध्ये आहे. पहा किती आहे प्रत्येकामध्ये जर पाहिलं आपण तर यात 2 अंक आहेत डबल, यात 2 अंक डबल आहेत, यात 2 अंक डबल आहेत, यात 2 अंक डबल आहेत. यामध्ये सिंगल एक अंक दिसतोय, आहे की नाही, 6 7 8 मध्ये. आता काय दुसरा तर काही संबंध लागत नाही, पण असं वाटतं की हा असायला पाहिजे. ठीक आहे, काय असेल पाहू नंतर आपण. पुढचं आहे 55, 65, 15, 50 आणि 75. या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्याच 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 55 झालं, 65 झालं, त्याच्यानंतर 15 झालं, 50 झालं, 75 झालं. त्यात जर बेरीज केली तर 5 आणि 5 10 होती, काहींची 8 आणि 6 आणि 5 11 होती, याची 6 होती. काहींची बेरीज समसंख्या येते, काहींची विषम संख्या बेरीज येते, मग तेही पर्याय बसत नाही. मग आपल्याला आणखीन जर विचार केला आपण
तर पाहिलं आपण तर यामध्ये विषम संख्या दिसतात बाकीच्या आणि एकच समसंख्या दिसते कोणती 50. हे उत्तर असू शकतं. पुढचं आहे पहा 5, 11, 17, 25 आणि 37 या सगळ्या जर पाहिल्या तर या सगळ्या मूळ संख्याचा गट आहे. यामध्ये एकच संयुक्त संख्या आलेली आणि ती म्हणजे कोणती 25. तिला 5ने भाग जातो म्हणून. आता खालीलपैकी चुकीचे पद ओळखा. सुता, तनया, जननी, दुहिता, आत्मजा. आता मुलीचे समानार्थी शब्द आहेत कन्या, सुता, तनया, दुहिता, आत्मजा. जननी म्हणजे आई, आईला म्हटलं जातं म्हणून ते या ठिकाणी गटात बसणार नाही. पुढे नमस्कार, प्रणाम, नमन, स्वागत, अभिवादन आणि प्रणिपात. याचा अर्थ आहे एखाद्याला आपण नमस्कार करतो, वंदन करतो, प्रणाम करतो, अभिवादन करतो, हे ठीक आहे. परंतु स्वागत म्हणजे हा वेगळा शब्द आहे थोडासा, बाकीचे समानार्थी शब्द आहेत. आता बघा काळा, पांढरा, शुभ्र, निळा आणि जांभळा. यामध्ये इंद्रधनुष्याचा रंग नाही असं आहे का काही, पण पांढरा आणि शुभ्र नाही. कसं हे रंगाचं नाव नाही येणार, ठीक आहे. नाही शुभ्र तसं पांढऱ्याला शुभ्र म्हणतात, पण आता एक रंगाची नावं आहेत. चाकवत, पालक, वांगी, मेथी, आंबट चुका. जर इथं आपण पाहिलं काय वाटतं बरं तुम्हाला? मला वाटतं या ठिकाणी पालेभाजी मेथी आहे, चाकवत पालेभाजी आहे, पालक पालेभाजी आहे, वांगी ही पालेभाजी नाही. पुढचं पहा बोर, आंबा, चिकू, आवळा, जांभूळ ही जी फळं असतात त्या फळाच्या बाबतीमध्ये जर प्रश्न आला तर आपण पाहूया एक फळ कोणाचा ते काय वाटतंय आपल्याला याच्यामध्ये. तर यामध्ये चवीचा काही विषय नाही आहे की नाही. चिकू गोड लागतोय, आंबा गोड लागतोय, काही बोरही गोड असतात. मग या ठिकाणी एक बी अनेक बियाचा संबंध लावूया. आंब्याला एक बी आहे, बोराला एक बी आहे, जांभळाला एक बी आहे, चिकू वेगळा निघेल, आहे की नाही. संदीपपेक्षा हरीश हाडकुळा आहे म्हणजे उंच कोण झाला? संदीप. संदीपपेक्षा सचिन लठ्ठ आहे. संदीपपेक्षा हरीश हाडकुळा आहे म्हणजे संदीप लठ्ठ झाला आणि संदीपपेक्षा सचिन लठ्ठ झाला म्हणजे सगळ्यात लठ्ठ कोण आला? सचिनच आला ना, का संदीप आला? संदीपपेक्षा सचिन लठ्ठ आहे म्हणजे लठ्ठ कोण आलं मग? सचिन. कोण आला लठ्ठ? सचिन. पुढचं पाहूया. नरेशकडे 34 खेळणी आहेत. नरेशपेक्षा गणपतकडे 6 खेळणी कमी आहेत. आता त्याच्याकडे 6 कमी आहेत आणि महेशकडे गणपतपेक्षा 9 खेळणी जास्त आहेत. आता बघा गंमत काय झाली खेळण्याची. जर आपण पाहिलं तर नरेशकडं या ठिकाणी पहा 34 खेळणे आहेत. किती आहे त्यांच्याकडं? 34 आणि यांच्याकडं 6 कमी म्हणजे यांच्याकडं कमी झाल्या 6, पण या महेशकडे यांच्यापेक्षा 6 वाढल्या म्हणजे गणपतकडं काय झालं? 9 खेळणी जास्त आहेत. कोणापेक्षा? महेशपेक्षा. कोणापेक्षा? महेशपेक्षा. पण आता इथं महेशचा प्रश्न काय झाला? इथं प्रिंट मिस्टेक. महेशची तुलना नरेशकडे 34 खेळण्या आहेत, नरेशपेक्षा गणपतकडे 6. इथं थोडं प्रिंट मिस्टेकचा विषय झालेला आहे बरं का. मग आपण काय समजायचं? महेशकडे जादा झाल्या आणि इकडं नरेशकडे 34 झाल्या, पण नरेशपेक्षा गणपतकडे 6 खेळणी कमी आहेत म्हणजे नरेशही जादा होतोय, इकडं महेशही जादा होतोय. पण या ठिकाणी पर्याय काय तसा नाही. आणि दुसरी गोष्ट आहे महेशकडे गणपतपेक्षा 9 खेळणे जादा आहेत, पण महेशची तुलना अगोदर केलेली नाही. ठीक आहे, पुढचं पाहूया आपण. बैल, हरिण, कासव, गोगलगाय, हत्ती या धावण्याच्या वेगानुसार क्रम लावल्यास सर्वात पुढे कोण असेल? आता यांच्या सगळ्यात जर धावायला लागलं तर जलद पळणारा कोण आहे बरं? हरिण आहे ना. कोण पळतं जादा? हरिणच पळतो ना. चला आता विनोद, सचिन, राहुल क्रिकेट खेळतात 3 जण. त्यानंतर अजय, सचिन, विनोद फुटबॉल खेळतात आणि रॉबिन, सचिन आणि अजय हॉकी खेळ खेळतात. तर फक्त क्रिकेट खेळणारा कोण? आता जर आपण पाहिलं तर एकच खेळ खेळणार आहे. जे 2 खेळ खेळणारे पाहूया आपण. कोण कोण आहे 2 खेळ खेळणारे?
तर आपण जरा थोडंसं जर बारकाईने पाहिलं तर पाहूया. हे एक सचिनचं नाव इथं आलं, इथं आहे सचिन आला. थांबा, सचिनला आपण बाद करू. सचिन 2 ठिकाणी आला. त्यानंतर राहुल पाहिलं, इथं आहे. त्यानंतर विनोदसुद्धा पहा, 2 ठिकाणी येतो विनोद. इथं एक आला विनोद, इथं एक विनोद आला. त्यानंतर अजय इथं आहे, कुठं बी अजय आला. या ठिकाणी एक अजय आहे, इथं एक अजय, अजय बाद झाला. मग राहिला कोण? सचिन आहे. सचिन या तिन्ही ठिकाणी आला, म्हणजे सचिन पुढच्या याच्यातला सचिन अजून आपण बाद करूया. इथंही सचिन बाद जर केला तर आपल्याला फक्त क्रिकेट खेळणारा पाहिजे. एक खेळ खेळणारा तर रॉबिन इकडे येतोय, पण आपल्याला फक्त क्रिकेट खेळणारा जे पहिल्या पर्यायामध्ये राहुल शिल्लक राहिला. कोण शिल्लक राहिला त्या ठिकाणी? राहुल. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ओके, चला आपण पुढं पाहूया. पुढचं काय? वरील तिन्ही खेळ खेळणारा कोण आहे? विनोद येतो सगळीकडेच आहे ना विनोदचं नाव. पहा, या ठिकाणी विनोद आला आहे. पाहूया आपण, एकच मिनिट. हे विनोद तिन्ही ठिकाणी असल्यामुळं विनोदचं काय झालं, त्याचं नाव तिन्ही ठिकाणी आहे म्हणून तो गटात बसणार. या ठिकाणी त्याचं उत्तर येणार. फक्त हॉकी खेळणारा कोण? आता फक्त हॉकी खेळणारा रॉबिन आहे ना, शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतोय ना, फक्त रॉबिनच एकटा आहे हॉकी खेळणारा. तो एकच खेळ खेळतोय म्हणून रॉबिन हे उत्तर येणार. 48वा प्रश्न आहे. अमोलपेक्षा अनिल 5 दिवसांनी मोठा आहे. दरवर्षी अमोलचा वाढदिवस 18 एप्रिलला येत असल्यास अनिलचा वाढदिवस किती तारखेला आहे? अमोलपेक्षा अनिल मोठा आहे, आणि जो मोठा असतो त्याचा वाढदिवस अगोदर येतो का नंतर येतो? मोठ्या माणसाचा अगोदर येणार. म्हणजे एप्रिलच्या अगोदर म्हणलं जर 5 दिवस तर किती तारीख होणार बरं मग? 13. किती येणार? 13 तारखेला त्या बिचाऱ्याचा वाढदिवस येईल. पुढचं पहा. 2 भावाच्या आजच्या वयाच्या अंतर 9 वर्षाचं आहे. आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर होईल? आता 2 भाऊ असले लहान लहान आणि मोठे झाले तर त्यांच्या वयातला काय फरक बदलन का? एक भावाचं वय वाढलं, दुसऱ्या भावाचंही वय तेच राहतं, म्हणजे वयात काही फरक पडत नाही. उत्तर येणार पर्याय क्रमांक किती रे? किती येणार बोला बरं? 1. 9चाच अंतर राहणार ना. 2 भावाच्या आजच्या वयात 9चे अंतर आहे. 12 वर्षांनी सुद्धा 9चीच राहणार आणि 50 वर्षांनी सुद्धा 9चीच राहणार. लोण्याला तूप म्हटले, तुपाला दही म्हटले, दह्याला दूध म्हटले आणि दुधाला लोणी म्हटले, तर चहामध्ये काय वापरतात सांगा? अरे, चहात आपण दूध वापरतो, पण दुधाला काय म्हटलंय? लोणी, म्हणून उत्तर येणार लोणी. सोन्याला तांबे म्हटले, तांब्याला पितळ म्हटले, पितळाला लोखंड म्हटले, लोखंडाला चांदी म्हणले, चांदीला अल्युमिनियम म्हटले, तर सर्वात महाग धातू कोणता? सर्वात महाग धातू आहे सोने, पण सोन्याला काय म्हटलंय? तांबे. उत्तर येणार तांबे. तांबे. गव्हाला तांदूळ म्हटले, तांदळाला ज्वारी म्हटले, ज्वारीला बाजरी म्हटले, तर भात कशाचा करावा लागतो? भात तांदळाचा करावा लागतो, पण तांदळाला काय म्हटलंय आपण पाहायचं. तांदळाला काय म्हटलंय? ज्वारी म्हटलंय ना, ठीक आहे. तांदळाला ज्वारी म्हटलंय म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर येणार ज्वारी. बर. प्रथम सत्र परीक्षेत सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले, योगिताला माधुरीपेक्षा जास्त गुण मिळाले, माधुरीला सुमनपेक्षा कमी, तर योगितापेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? आपण जर पहिल्यापासून सुरुवात केली तर पाहूया. पहिलं वाक्य काय आहे? सुमन आणि योगिता, कोणाला जास्त गुण आहे? सुमनला जास्त आहे. बरं, सुमनला जास्त. दुसऱ्यामध्ये योगिता सुधीरपेक्षा जास्त गुण घेते. बरं, योगिता घ्यायना का, पण ती सुमनपेक्षा कमीच आहे, त्याच्यामुळं सुमनच जादा आहे. नंतर पाहू, माधुरीला सुमनपेक्षा कमी म्हणजे सुमन जादाच झाली, आणि योगितापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, म्हणजे माधुरीला सुमनपेक्षा कमी मिळाले बरं का, पण योगितापेक्षा जास्त मिळाले. मिळानात का, पण ती योगिता सुमनपेक्षा कमी आहे आणि माधुरीसुद्धा सुमनपेक्षा कमी आहे, म्हणजे सुमन जास्त हुशार दिसते, म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. संदीपचे वय प्रदीपच्या वयाच्या दुप्पट आहे. आता बघा, हे दोघं जण ह्याच्या दुप्पट ते, आणि त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 27 वर्ष होत असल्या त्यांच्या वयातील फरक किती? आता आपण पाहायचं, याचं वय आणि त्याचं दुप्पट, आणि अशी यांची जर बेरीज केली तर झाली तिप्पट, म्हणजे कोणाची तिप्पट आहे? 27. नवाची तिप्पट आहे, है की नाही? मग लहान्याचं वय किती असणार?
9 असणार. काय झालं त्याला मोबाईल लागला. हां, हे लई येडेवणी करायला लागलं. मग पाहूया आपण. लहान्याचं वय काय असणार? 9 असणार. आणि आपल्याला कोणाचं वय विचारलं आहे बरं? मग कोणाचं विचारलं आहे? लहान मुलाचंच ना. काय कोणतं? तर त्यांच्या वयातील फरक किती? 9 वर्ष असणार. किती असणार त्या दोघांच्या वयातला फरक? 9. कारण लहान्याचं वय येणार, संदीपचं वय येणार प्रदीपच्या वयाच्या दुप्पट येणार, हे की नाही. मग प्रदीपचं 9 धरलं तर संदीपचं 18 होणार. त्यांचा फरक 9 निघणार. बेरीज 27 येणार. इतकं सोपं आहे ते. पुढचं पहा. संगीताला गणित आणि इंग्रजी सोडून सर्व विषय आवडतात. बघा, संगीताला सगळं आवडतं, फक्त काय आवडत नाही? इंग्रजी आणि गणित. तुम्हाला आवडतं का? सायलीला सर्व विषय आवडतात. सायलीला तर तिचं काही नाही अडचण, तिला सगळं आवडतं. आता वेदिकाला फक्त सामाजिक शास्त्र विषय आवडतो. तर खालीलपैकी कोणता विषय सर्वांना आवडतो? आता जे वेदिकाला फक्त एक आवडतं म्हणलं, बाकीच्याला ते आवडतो ना. कारण ही जी संगीत आहे तिला एक इंग्रजी गणित नाही आवडत, पण बाकीचे आवडत आहेत म्हणलं तिला ते सामाजिक शास्त्र आवडतो. सायलीचा तर प्रश्नच नाही, तिला सगळेच आवडत आहेत. म्हणजे सामाजिक शास्त्र या दिलेल्या सर्व जणीला आवडतो बाबा. पुढचं पाहूया आपण. प्रमिला व तिची आई यांच्या वयातील अंतर 20 वर्ष असून त्यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. तर प्रमिलाचे आजचे वय किती? आता वयातला फरक दिला ना, बेरीज जर दिली ना, तर एक सोपं असतं. मोठ्याचं वय काढायचं, दोघांची बेरीज करायची, त्याच्या निम्मे करायचं. मोठ्याचं वय छोट्याचं वय काढायचं असलं, दोघांची वजाबाकी करायची, त्याच्या निम्मे करायचे. लहान्याचं वय हा एक साधारणतः नियम असतो. तर प्रमिला लहान असल्यामुळं आपल्याला प्रमिलाचं वय काढायचं. मग आता ज्यांच्या वयाची आपण जर या ठिकाणी वजाबाकी केली, काय वजाबाकी करणार आपण? करूया आपण, मोबाईलवर दाखवतो. 44, ठीक आहे नाही. आणि वजा किती आहे? 20. हे जर केले आपण तर हे किती येणार? 24 येणार. आणि 24च्या निम्मे जर केले तर किती होणार? 12 दोन्ही 24, म्हणजे उत्तर येणार 12 वर्ष. काय उत्तर येणार? 12 वर्ष हे उत्तर येणार. अलग लक्षात तुमच्या, हे उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न. नरेश महेशला गणित विषय आवडतो. सुरेश नरेशला भाषा विषय आवडतो. महेश रितेशला विज्ञान विषय आवडतो. योगेश सुरेशला इंग्रजी विषय आवडतो. तर फक्त एकच विषय आवडणारे कोण? म्हणजे आपण एक समजायचं, डबल नाव आलं का आपण लगेच त्याला काट मारू. कोणाकोणाचं आता इथं नरेश आहे, पुढं आहे का नरेश पाहायचं आपण. अशा पद्धतीने पाहत जर आपण चाललो, पहिला इथं नरेश आहे, पुढं इथं नरेश आला, नरेश बाद झाला. इथं महेश आहे, अजून पुढं महेश पुढं सापडलो, महेश बाद झाला. त्यानंतर सुरेश इकडं आहे, पुढं आहे का सुरेश? आहे, सुरेशलाही बाद करून टाकू. नंतर पाहूया, रितेश एक राहिला आणि योगेश एक राहिला. म्हणजे रितेश आणि योगेश हे उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. बोला बाबा हो. शर्वरीचे वय नमिताच्या वयाच्या निमपट आहे. दोघींच्या वयातील फरक 10 वर्ष असल्यास दोघींच्या वयाची बेरीज किती? आता शर्वरीचे वय नमिताच्या वयाच्या निम्म आहे. निम्म आहे म्हणजे तिप्पट करायचे. आणि दोघीच्या वयातला फरक किती सांगितला आहे? 10. म्हणजे आलं का लक्षात? किती सोपं आहे. फरक जे आहे तेच लहानीचं वय आहे. आणि मोठीचं दुप्पट होणार. मोठीचं 20, लहानीचं 10. पण त्यांनी आपल्याला फरक नाही, आता बेरीज विचारली. मग किती झाली बरं बेरीज? सांगा ना. लहानीचं वय किती? 10. मोठीचं वय किती? 20. त्यांचा फरक किती निघतोय? 10च निघतोय ना, 20तून 10. आणि त्यांची जर बेरीज केली 20ची 10ची किती होती बेरीज? 30. मग ते येणार उत्तर 30. ओके. आता हे वाचा तुम्ही. पायजाम्याला शर्ट म्हटले, शर्टाला रुमाल म्हटले, रुमालाला स्वेटर म्हटले, स्वेटरला बनियन म्हटले, बनियनला रेनकोट म्हटले. कायला काही म्हणा. तर थंडीपासून संरक्षण होण्यासाठी काय वापरतात? थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण स्वेटर वापरतो. पण स्वेटरला काय म्हटलंय? बनियन. चला मग थंडीत आपण बनियन घालू, आपल्याला काय अडचण आहे. मीना, सीमा, मेघना, गौरी या कवितेच्या मैत्रिणी आहेत. सीमा, मेघना सावळ्या आहेत. सावळ्या म्हणजे काळ्या आहेत. मीना आणि मेघना उंच आहेत त्या मीना आणि मेघना. मीना आणि गौरी सशक्त आहेत.
तर कविताची ठेंगणी, गोरी आणि सशक्त मैत्रीण कोणती? आता आपल्याला कविताची मैत्रीण शोधायची, पण तिचे गुण सांगितले. ती ठेंगणी आहे, गोरी आहे आणि सशक्त आहे. आपण पाहूया, जर आपण पाहिलं तर चौघी जणी मैत्रिणी आहेत, पहिल्या वाक्यात दिसतंय. दुसरं वाक्य काय सांगतंय? सीमा मेघना सावळ्या आहेत. मग तिथं गोरी आहे म्हणजे सीमा नसणार आणि मेघना नसणार. दोन बाद झाल्या. कोण कोण नसणार? तर ही नसणार सीमा. कोण नसणार? सीमा नसणार, मेघना नसणार. दोन बाद झाल्या. आता राहिलं मीना आणि मेघना, या उंच आहेत. मग ती उंच आहे का ती मैत्रीण तिची? नाही. मग ह्या सुद्धा बाद झाल्या. आता राहिलं कोण? सीमा गेली, मेघना गेली, मीना गेली, राहिली कोण? गौरी राहिली. म्हणजे उत्तर आलं गौरी. गौरी गोरी दिसते, ठेंगणी दिसते आणि सशक्तही दिसते, आहे का नाही? आणि म्हणून त्याचं ते उत्तर येणार ना. गौरीचे वय तिच्या बहिणीच्या वयापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. दोघींच्या वयांची बेरीज 22 वर्ष असल्यास गौरीचे नाही, गौरवचे वय किती? आता हे तसंच आहे, दोघांतला फरक दिला आणि दोघांची बेरीज दिलेली. अशा वेळेस मी काय सांगितलं आपल्याला? लहान्याचं वय करायचं असलं वजाबाकी करा, त्याला 2 ने भागा. आणि मोठ्याचं वय काढायचं असले तर बेरीज करा आणि 2 ने भागा. आता इथं गौरवचे वय त्याच्या बहिणीच्या वयापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे, म्हणजे कमी आहे तो. 22 मधून 2 गेले, आपण करू गणित. हे पहा, 22 वजा 2 बरोबर किती आलं उत्तर? 20 आलं. आणि त्याच्या निम्म करायचं म्हणजे त्याला 2 ने भागला आपण, तर कोणाची दुप्पट होते रे? 20. तर 10ची दुप्पट होते. कोणाची दुप्पट होते? ती 10ची. मग आपल्या हे लक्षात आलं पाहिजे, 10 2 20 होतात. म्हणजे गौरवचं वय 10 वर्ष असलं पाहिजे, त्याच्या बहिणीचं वय 12 वर्ष असलं पाहिजे. आणि त्या दोघांची बेरीज किती होणार? 22 होणार आणि फरक 2 निघणार. असं आहे ते. चला आता पुढं आपण पाहूया. बटाट्याला काय म्हटलं आणि बटाट्याला काय म्हटलं म्हणते ते. वांग्याला बटाटे म्हटले, बटाट्याला चाकवत म्हटले, चाकवताला टोमॅटो म्हटले, टोमॅटोला गवार म्हटले, तर पालेभाजी कोणती? पालेभाजी कोणती? चाकवत आहे. चाकवताला काय म्हटलंय? टोमॅटो. हां, मग खा आता पालेभाजी म्हणून टोमॅटो. पुढचं पाहूया आपण. जॉन हा मोहनपेक्षा उंच आहे. शेखर हा मोहन व जॉनपेक्षा उंच आहे. रोहन हा शेखरपेक्षा लहान असून मोहनपेक्षा मोठा आहे. तर सर्वात उंच कोण? आता सगळ्यात उंच कोण आपल्याला पाहिजे. पहिले दोघांची जर तुलना केली तर जॉन उंच आहे. नंतर काय झालं? शेखर हा मोहन आणि जॉनपेक्षा उंच, म्हणजे शेखर उंच झाला आता इथं. आणि पुढं जर पाहिलं तर रोहन हा शेखरपेक्षा लहान आहे. मग असा ना, शेखर उंचच आहे ना, आणि मोहनपेक्षा मोठा आहे रोहन. पण असा नका, पण इथं मोहन पुन्हा शेखरपेक्षा लहानच झाला, शेखरच उंच आहे. म्हणजे सर्वात उंच कोण झाला? शेखर झाला. जर आपण तुलना केली प्रत्येकाची तर थोडंसं लक्षात येतं. पुढचं आहे. ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शन स्पर्धा मंगळवारपासून 5 दिवस पार पडल्या. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कविता गायन स्पर्धा, तिसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कथाकथन स्पर्धा पार पडल्या. निबंध स्पर्धा दुसऱ्या दिवशी आणि हस्ताक्षर स्पर्धा चौथ्या दिवशी पार पडल्या. तर हस्ताक्षर स्पर्धेनंतर कथाकथन स्पर्धा कोणत्या वारी पार पडल्या? बरंच मोठं असतं वाचायला, आपल्याला बराच गोंधळ करून जातो. पण हे एकदा तुम्ही थोडंसं शांततेत वाचायचं. मी जरा थोडं जलद वाचलं. तर ह्या 5 दिवसाच्या स्पर्धा आहेत. त्यांनी काय सांगितलंय या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पाहूया, आपण थोडंसं त्याचं विश्लेषण करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्यांनी काय सांगितलंय? पहिल्या दिवशी काय झालं त्याला आपण कळू, तुमच्या लक्षात यावं म्हणून. पहिल्या दिवशी गायन स्पर्धा आहे, हे झालं पहिल्या दिवशी गायन स्पर्धा. नंतर दुसरं असं सांगितलंय, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कथाकथन आहे. काय? शेवटच्या दिवशी कथाकथन आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे. या 2 गोष्टी आपण या ठिकाणी डोक्यात घेतल्या की आपल्याला हा प्रश्न सुटणार. आता शेवटच्या दिवशी कथाकथन स्पर्धा आहे आणि स्पर्धा कधी सुरू झाल्यात? मंगळवारपासून झाल्यात. आणि स्पर्धा किती दिवसाची? आता 5 दिवसाची. आता मग जाणार आहोत मंगळवारच्या पुढं 5 दिवस. काय येईन उत्तर? जा बरं. मंगळवारच्या पुढं 5 दिवस गेले, उत्तर काय येणार? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवारी काय असणार मग? द्या
कथाकथन स्पर्धा असणार. कारण विविध गुणदर्शन स्पर्धा मंगळवारपासून 5 दिवस. मंगळवारपासून म्हटलंय का त्यांनी? हो हो, या ठिकाणी मंगळवारपासून म्हटलं. मग मंगळवार धरावं लागेल आपल्याला. मंगळवारी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार उत्तर येईल. काही नाही उत्तर शनिवार करावं लागेल आपल्याला उत्तर त्याचं. बरोबर हां, आहे का नाही? काय येणार उत्तर? शनिवार येणार. कारण मंगळवारी सुरुवात झाली, मंगळवार पहिला दिवस आहे, शेवटचा दिवस 5वा आहे. मंगळवारपासून 5 दिवस मोजायचे म्हणलं मंगळवार धरावं लागेल ना आपल्याला. मंगळवार 1, बुधवार 2, गुरुवार 3, शुक्रवार 4 आणि शनिवार 5. ओके, पुढचं पाहूया आपण. पुढचं काय? जानेवारी महिन्याला मार्च म्हटले, मार्चला एप्रिल म्हटले, एप्रिलला जून म्हटले, जून महिन्याला मे म्हटले, मे महिन्याला सप्टेंबर म्हटले. तर महाराष्ट्र दिन कोणत्या महिन्यात साजरा करतात? कधी करते महाराष्ट्र दिन साजरा? कधी असतो? 1 मेला असतो ना. मग मे महिन्यात असतो का नाही महाराष्ट्र दिन? मग मे महिन्याला कोणता महिना म्हटलंय? हे तुम्ही लक्ष द्या ना थोडंसं. आलंय संपत. अरुणला सीताफळ सोडून सर्व फळं आवडतात. बघा, त्याला फक्त सीताफळ आवडत नाही, बाकी सगळं खातो अरुण. सारंगला आंबा, चिकू आणि सीताफळ ही फळं आवडतात. त्याला 3 आवडतात: आंबा, चिकू आणि सीताफळ, सारंग बाबाला. त्याच्यानंतर पवनला सीताफळ, पेरू सोडून सर्व फळं आवडतात. याची 8 आहे. याला सीताफळ आवडत नाही, पेरू आवडत नाही. नयनाला फक्त चिकू हे फळ आवडते. तर खालीलपैकी कोणते फळ सर्वांना आवडते? आता आपण इथं बाकी लय दिले त्यांनी, पण ही नयना आहे ना, हिला जर फक्त चिकू आवडतं तर तो बाकीच्याला आवडतच असणार ना, आहे की नाही? मग उत्तर काय येणार? नाही ना, नाही, चिकू येणार. चिकू, नयना नाही. कोणतं फळ सगळ्याला आवडतंय? मग चिकू. कारण नयनाला फक्त तेवढंच आवडतं आणि सगळ्यांना आवडतं फळ विचारलं म्हणलं नयनाला ती आवडायलाच पाहिजे ना. आणि तिचं आवडतं फळ फक्त काही चिकू आहे, म्हणून उत्तर येणार चिकू. मी पेरूला फोन केली, चिकू हे उत्तर आणायचं आपल्याला. काय लिहायचं उत्तर? चिकू, पर्याय क्रमांक 2. पुढचं कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला पाडस म्हटले, पाडसाला करडू म्हटले, करडाला सिंगरू म्हटले. तर शेळीच्या पिलाला काय म्हणाल? शेळीच्या पिलाला आपण करडू म्हणतो, पण करडाला काय म्हटलंय तिथं पाहावं लागेल. करडाला म्हटलंय, करडाला काय म्हटलंय रे पोरो? पहा बरं, करडाला काय म्हटलंय? दिसतंय का तुम्हाला? करडाला इथं शिंगरू म्हटलंय. मग उत्तर काय येणार? शिंगरू. ओके. 68 पहा बरं, सांगा बरं मला. 68 सोपं आहे राव, लयच. सांगा बरं. मालिका आहे ना ती, पहा ना राव, लक्षात येईन तुमच्या कितीचा फरक आहे. 18, 18, 18 मोजा. 18च्या पुढं, 18च्या पुढं मोजा. 19, 20, 21 कितीचा फरक पडला? 3चा. त्याच्यानंतर 21च्या पुढं मोजा, 3 घरं. काय येतं? 24. 24च्या पुढं 3 घरं, 27. मग तुम्ही 18तून 3 वाजा करा, उत्तर येणार राव. किती येतं उत्तर? 15. संदीप हा प्रवीणपेक्षा ठेंगणा असून विजयपेक्षा उंच आहे. संदीप का? बरं. प्रदीप हा मनोजपेक्षा ठेंगणा आहे, विजय हा मनोजपेक्षा उंच आहे. तर या उंचीने सर्वात मोठा कोण आहे? आता पहिल्या वाक्यात जर पाहिलं तर संदीप हा प्रवीणपेक्षा ठेंगणा आहे. ठेंगणा आहे म्हणजे बारीक आहे, मग प्रवीण उंच झाला, परंतु विजयपेक्षा उंच आहे. विजयपेक्षा उंच आहे म्हणल्याच्या नंतर विजय बारीक, त्याच्यापेक्षा संदीप बारीक, म्हणजे इथं प्रवीण सगळ्यात उंच. आता प्रवीणचं झालं उंच आणि प्रदीप हा मनोजपेक्षा ठेंगणा आहे. प्रदीप हा मनोजपेक्षा ठेंगणा आहे. आता मनोज आणला आणि प्रदीप आणला. आता इकडं प्रदीप नाही. विजय हा मनोजपेक्षा उंच आहे. आता हे मनोजचा प्रदीपऐवजी इथं प्रवीण पाहिजे होतं बरं का. इथं काय पाहिजे होतं? प्रवीण शब्द पाहिजे होता. प्रदीप झाला त्या ठिकाणी, त्यामुळं थोडं असं वाटतं. म्हणजे इथं प्रवीण हा मनोजपेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे मनोज उंच झाला. आणि विजय हा मनोजपेक्षा उंच आहे, म्हणजे सर्वात जास्त उंच विजय दिसतोय. कोण दिसतो? विजय महाराज. हे सगळ्यात उंच दिसत आहेत ना, त्यांची तुलना शेवटी आली, ते सर्वात उंच आले. बरं, पुढचं पाहू. काय पुढचा प्रश्न पाहावा? पुढचं काय रे पोराव?
हा, एका शाळेत स्वातंत्र्य दिनापासून 18 ऑगस्टपर्यंत काही स्पर्धा घेतल्या गेल्या. 16 ऑगस्ट या दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धा झाल्या, पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा झाल्या, तिसऱ्या दिवशी खेळाच्या स्पर्धा झाल्या आणि शेवटच्या दिवशी हस्ताक्षर स्पर्धा झाल्या. तर 15 ऑगस्टला कोणती स्पर्धा होती? आता 15 ऑगस्टला कोणती स्पर्धा होती? एकाशावरून पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा म्हटले ना त्यांनी. काय म्हटलंय आपल्या लक्षात जर आलं आपण तर लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी काय म्हटलंय? पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, असं आहे की नाही? याच्यावरून आपल्या लक्षात येते पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा आहेत, म्हणजे पहिला दिवस 15 ऑगस्टचा आणि 16 ऑगस्टला काय झालेलं आहे? निबंध स्पर्धा. आपल्याला बाकीचं काय घेणं आहे? आपल्याला त्यांनी विचारलं 15 ऑगस्टला कोणती स्पर्धा होती. जर ही दुसऱ्या, हे लक्षात घ्या ना, 16 ऑगस्टला दुसरा दिवस आहे, 16 ऑगस्टला दुसरा दिवस आहे. मग पहिला दिवस रांगोळी स्पर्धेचा असणार 15 ऑगस्ट, म्हणजे उत्तर काय येणार? रांगोळी उत्तर आणायचं आपल्याला. मग ठीक आहे, रांगोळी उत्तर. ओके. आता 71 काय सांगते? हे कहून आता असं करतंय काय नो, मोबाईल बी हँग झाल्यावर निकळतो ना. पा, काळं गोल, त्याच्यामध्ये गोलामध्ये गुणिले चिन्ह, पुन्हा चौकट, एक कोरी एक काळी, असं आहे ते. परंतु जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये बारकाईने निरीक्षण केलं तर एक साम्य काय असतंय, तर पहिलं जे घर आहे हे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये आदला बदल केली, म्हणजे त्याला थोडंसं ट्रान्सफर केलं. हे जे पहिलं होतं ते नंतर कुठं नेऊन घातलं? शेवटी नेऊन घातलं, आणि 2 नंबरचं मग 1 नंबरला आला. अशा पद्धतीने त्यात बदल होतोय. मग आपण जर पाहिलं तिसऱ्यामध्ये, तर ते काय होणार? तिसऱ्यामधलं पहा, हे जे आहे हे शेवटी जाणार इथं, आणि 2 नंबरला काय येणार? चौकोन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी फिट बसते. आता पुढचं पाहूया आपण. थोडंसं झूम मारतो म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईन. पहा त्याच्यामध्ये काय झालं. दिसतंय का? दिसतंय का? अजून झूम करू का थोडंसं? पहा, स्वास्तिक सारखं आहे आणि गोलामध्ये अधिकचं चिन्ह आणि ते त्रिकोण उलटा, त्याच्यामध्ये असं नक्षी आहे. याच्यात झालंय काय? फक्त पहिला आहे तो त्याची जागा शेवटी जाते. अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर स्वास्तिक 1 नंबरला येणार, मध्ये गोल येणार आहे, शेवटी त्रिकोण जाणार, म्हणजे पर्याय नंबर 2 येणार ना उत्तर. येणार का नाही 2? हेच बसतंय ना. पहा ना तुम्ही, शेवटी न्यायचं पहिलं घर. अशा पद्धतीने त्याचं जर आपण केलं तर तेच येणार. किंवा समजा जर 4-3 आकृत्या, 4 चौथी कोणती येत असते अशा क्रमामध्ये, तर 1 नंबरची आकृती 4 नंबरला येत असते. हे एक लक्षात ठेवा. पुढचं पहा, या ठिकाणी 4 आहेत आणि पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर ते त्रिकोण त्रिकोण त्रिकोण, त्यात काही बदल नाही. फक्त काय झालं, त्या मधल्यामध्ये ट्रान्सफर झालं आहे, अधिकच्या गुणिले गुणिलेच्या जागी अधिक, असं झालं आहे ना ते बदल. मग या ठिकाणी काय होणार? अगोदर गुणिले येणार, मग गोल येणार आणि अधिक येणार, आणि मग त्रिकोण येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2च बसतोय का त्या ठिकाणी? पहा बरं. 2च बसेल ना. ओके. ह्या आकृत्यात पहा बरं काय झालं. त्रिकोण, नंतर अधिक आणि गोल, पण ती त्रिकोण जागा बदलीत चाललाय पुढं. किंवा तुम्ही त्या काळ्याकडे जर पाहिलं तर काळ्याची जागा बदलते. पहिल्यांदा कुठं होता, आता कुठं होता, आता कोणत्या बाजूला येईल काळा, तर या बाजूला कोपऱ्यामध्ये येईल, आणि त्याच्या काळ्याच्या समोर काय पाहिजे आपल्याला? लगेच त्रिकोण पाहिजे. तिथून सुरुवात होती. काळा, मग त्रिकोण, नंतर अधिक, अशा पद्धतीचा क्रम पाहिजे. हा जर क्रम पाहिला, काळा, त्रिकोण, अधिक आणि गोल, अशा पद्धतीचा हा 4 नंबरचा क्रम त्या ठिकाणी बसेल. पहा, बारकाईने जर आपण निरीक्षण केलं थोडंसं, पहा काय होतंय. तो क्रम त्रिकोण अधिक गोल असा क्रम आहे ना, तो असा घड्याळाच्या दिशेने फिरत चाललेला आहे. आता शेवट पाहूया आपण. या ठिकाणी 4 पाव भाग केलेले होते आणि प्रत्येकामध्ये 1 गोटी होती. नंतर 1 काळा भाग केला, त्यातला 3 गोट्या राहिल्यानंतर 2 काळे भाग केले, 2 गोट्या राहिल्यानंतर 3 काळे भाग केले, 1 गोटी राहिली. आता सर्व काळे भाग केले जातील, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी ही प्रश्नपत्रिका पाहिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
आता जरा परत आपण ही सराव करू.